गाईज आज आहे नाश्त्याला कचोरी. आमच्या काही माहिती देणाऱ्या लोकांकडून कळाले की आज नाश्त्याला कचोरी आहे. आणि काय ग नाश्त्याला आहे कचोरी. आणि आमची मेस इतकी इंटरनॅशनल आहे की बाई ह्यांनी मेस ओपन केले का रेस्टॉरंट मला नाही माहित, पण ह्यांनी नाश्त्याला देतात पावभाजी, मिसळ पाव, कचोरी, मेदू वडा, सगळं तळलेलं, वडापाव सगळं तळलेलं ना, सगळं तळलेलं देऊन आम्हाला ह्यांनी जाड करून टाकणार आहे माहितीये का. आणि आम्हा पोरींना असला ब्रेकफास्ट जरा सुद्धा आवडत नाही. वी वॉन्ट समथिंग हेल्दी ॲट मॉर्निंग, आणि हे जे की ह्यांनी देत नाहीत माहितीये का. तर मी म्हणल्याप्रमाणे नाश्त्याला होती कचोरी. कचोरी अनहेल्दी होती पण टेस्टला चांगली होती बाई, जाऊ दे. ब्रेकफास्टवरून आल्यावर जबरदस्ती रूममध्ये स्टडीला बसले, पण डोक्यात काय घुसत नव्हतं. विचाराला काय करावं तर डोक्यानं उत्तर दिलं जेवणच करावं, जाऊ दे. जेवण करून मी आले निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करायला, माझं डोकं शांत करायला. पण काय केलं का असतं तर डिस्टर्ब करायला. काही अभ्यास तर अजिबात करू वाटे नाही ग बाई. अभ्यास करायला बसले की नुसती झोप यायला लागली. ती झोप घालवायला आम्ही चलो आता चहा प्यायला. आमचा झालाय टी ब्रेक. उठलो तर झोपेतूनच आहोत, तरी पण झालंय आमचा आता ब्रेक. सध्या मी न्यूज बघते. न्यूजवर सगळीकडे एकच विषय चालू आहे, ते म्हणजे सध्या रशियाचे प्रेसिडेंट आले होते आपल्या भारतामध्ये, आणि जिकडे बघावं तिकडे याच गोष्टीचा गाजावाज आहे. सगळीकडे इंस्टाला, युट्यूबला सगळीकडे तेच आहे की बाबा रशियाचे प्रेसिडेंट इंडियामध्ये आले होते, 3 दिवस राहिले, त्यांनी खूप सारे काय म्हणतात ॲग्रीमेंट साईन केले, भरपूर व्यवहार झालाय आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, हे मला कळालं. गोष्ट आहे की रशियाचे प्रेसिडेंट भारतात आले. हे बघा काही त्यांचं काय डिस्कशन चालू आहे मला माहिती नाही, तर मागं उभं राहिले. पण चांगली गोष्ट आहे की रशियाचे प्रेसिडेंट भारतात आले म्हणल्यावर वी इंडियन फील सेफ वेन पुतिन विजिट इंडिया. ते मीम्स तुम्ही बघितले असतील गाईस त्यांच्याबद्दल इन्स्टावरती किंवा इकडे तिकडे त्यांच्या पोस्टला. मीम्स नाही पण त्यांच्याबद्दल ते एक गेस्चरच म्हणावं लागेल की वेन पुतिन विजिट युअर होम यू बिकेम गेस्ट, वेन पुतिन विजिट हॉस्पिटल डॉक्टर बिकेम पेशंट, पुतिन विअर सनग्लासेस टू प्रोटेक्ट सन फ्रॉम हिम. मस्त आहेत, काय पण मला भारी येते एकदम. आणि खरंच, आणि एक गोष्ट मी नोटीस केली की जेव्हा ते कारमधून, मी ते त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता की त्यांनी कारमधून आले होते बाहेर, आणि आल्या तिथे जे समोर जे सोल्जर होते त्यांनी पहिला त्यांच्याशी हँडशेक केला, आणि मग नंतर आपला प्रेसिडेंटशी आणि प्राईम मिनिस्टरशी हँडशेक केला. सिरियसली हा स्मॉल गेस्चर होता, पण सिरियसली इट क्रिएटेड व्हेरी ग्रेट इम्पॅक्ट ऑन अस, अँड वी शुड लर्न फ्रॉम देम. बिकॉज आपल्याला जे रिस्पेक्ट भेटते ते पॉवरमधून नाही, आपल्या वागण्यामधून भेटते. ही इज अ ग्रेट लीडर ऑफ वर्ल्ड, म्हणजे इतका पॉवरफुल मॅन आहे, पण आल्या पहिला त्यांनी काय केलं तर सोल्जर सोबत हँडशेक केलं. सिरियसली दिल छुलिया भाई. चंद्र खूप सुंदर होता गाईज, बहुतेक आज पौर्णिमा होती. गाईज मी आज या टायमाला हॉस्टेलचं गेट, कॉलेजचं गेट पास करून आम्ही जरा या वरात आलोय. आज कळायला लागले की भाई इकडं पण लय लोक फिरस्ती आहे, ते इतकी फिरस्ती की काय सांगायला नको. एवढं चालून आम्ही 1 किलोमीटर चालून इथं आलो. हे बघा काय कॉफी शॉपच उघडं नाही भाई, किती अवघड आहे सांग. ह्याच्यावरच गुजारा केला मग आम्ही. आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. डोक्यात न घुसणारा अभ्यास पण तर करायचे भाई.